दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मुख्य चौकांमध्ये बसवलेले 40 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आजपासून सिग्नल तोडणाऱ्या वाहन चालकांवर थेट दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे. विशेष म्हणजे नियम मोडणाऱ्यांची नोंद घेऊन वाहन मालकाच्या मोबाईलवरच दंडाचा मेसेज जाणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून यामुळे वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं वाहन चालकांसाठी बंधनकारक आहे. दरम्यान वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांच्या वाहनांवरील क्रमांक स्वयंचलित यंत्रणेवर रेकॉर्ड होईल. या कॅमेऱ्यांसाठी स्मार्ट सिटी व पोलीस आयुक्तालयात कंट्रोल रूम आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज दुपारी या ई-चलन प्रणालीचे प्रात्यक्षिक पोलीस आयुक्त कार्यालय नियंत्रण कक्ष येथे दाखवण्यात आले. दक्ष न्यूजच्या माध्यमातून आपण बघू शकतोय कशा प्रकारे ही यंत्रणा काम करणार हे दिसून येत आहे. सेल्फ व्हायलेशन्स आहे. हा लायसन्स प्लेट आणि रजिस्ट्रेशन नंबर किंवा कॅमेरा कुठे आणि कोणते सर्कलवर आहे हा पण आम्ही दाखवू शकता. आणि कोणते प्रकारचं व्हायलेशन आहे, हा सिग्नल जम्पिंगचा आणि दुसरा रेड लाईट स्टॉप लाईट व्हायलेशन्स आहे. ठीक आहे, तो आम्ही आतमध्ये. तर याविषयी पोलीस उपायुक्त किरीधिका यांनी अधिक माहिती दिली आहे. आजपासून ऑटोमॅटिक ई चलान सिस्टम हा सिस्टम आम्ही नाशिक सिटी ट्रॅफिक पोलीस स्टार्ट केले होते. हा सिस्टमवर ऑटोमॅटिकली बिना पोलीस इंटरव्हेन्शनचे ऑटोमॅटिक चलान जनरेट होईल. हा चलान 2 कॅमेरा प्रत्येक सिग्नलवर कॅमेरा बसवले होते. ते कॅमेरा ऑटोमॅटिक डिटेक्शन्स 2 डिटेक्शन्स आहे. हा 2 डिटेक्शन डिटेक्ट करणार. एक है रेड लाईट व्हायलेशन आणि स्टॉप लाईन व्हायलेशन. हा 2 व्हायलेशन डिटेक्ट करणार आणि ऑटोमॅटिक मेसेज और ई चलान जो व्हायलेटर है ते अकाउंटवर जाणार. तो आमच्या हा अपेक्षा आहे की नाशिकची नागरिकाने ट्रॅफिकचा उल्लंघन ना करणार, कारण आता ऑटोमॅटिक प्रोसेस सुरू झाले होते. दरम्यान या नवीन यंत्रणेमुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.